नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ओवी रडतच शाळेतून घरी येते, कारण तिला मुलांनी खूप चिडवलेले असते. तेव्हा जानकी म्हणते की अगं ओवी, तू का शाळेत जाणार नाही? आणि तुला सांगितले ना, नेहमी सांगत असते की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा तितकाच गुन्हेगार असतो. जर आपण वेळेलाच आरेकारे नाही केले तर आपण असे मार खाऊन तुझ्यासारखे रडतच घरी येतो. आणि मला हे तुझी चूक नसताना नाही आवडले की तू अशी रडत मार खाऊन घरी आली ते. आणि इथून पुढे लक्षात ठेव की जर कोणी तुझ्यावर हात उगारला, हात तेथेच थांबवायचा आणि गरज पडली तर आपण सुद्धा हात उगारायचा. असे रडत घरी नाही यायचे बाळा. आणि ती ओवीला डोळे पुसण्यासाठी सांगते आणि तिच्याकडे बघायला सांगते. तर ओवी डोळे पुसते आणि जानकीकडे बघत असते. जानकी विचारते की उद्यापासून शाळेत जाणार का? तेव्हा ओवी म्हणते की हो. तर जानकी म्हणते की गुड गर्ल. प्रेमाने तिला समजावते. तर सर्वांना सुद्धा खूप हसू येते. तर ऋषिकेश म्हणतो की जानकी, तू एखाद्या शाळेची हेडमास्टरीन अगदी शोभते. तेव्हा जानकी म्हणते की ऋषिकेश, तसे नाही. एकदा मुलगा असो किंवा मुलगी, आपण लहानपणापासूनच त्याला आत्मसन्मान आणि आत्मरक्षण करायला शिकवायला पाहिजे. आणि जानकी ही ओवीची बॅग घेऊन ओवीला हाताला धरून आतमध्ये घेऊन जाते. तर ऋषिकेश सुद्धा नानांना म्हणतो की मी आलोच. तर सुमित्रा म्हणते की हो, आपली ओवी अशी रडूही नाही तर खंबीर व्हायला हवी. त्यानंतर इकडे गुलाबदादा बगीच्यामध्ये काही सेंद्रिय खत मातीमध्ये मिक्स करून ते घमिलं ऐश्वर्याच्या हातात देतो. ऐश्वर्या ते आपल्या मुठीत घेऊन विचारते की काय आहे ते. तर गुलाबदादा म्हणतात की सेंद्रिय खत. आणि काय म्हणतात ते इंग्लिशमधून? तर ऐश्वर्या म्हणते की फर्टिलायझर्स. तर गुलाबदादा म्हणतात की हो, आपणच बनवलेले आहे आपल्या गोबर गॅस गाईच्या शेणापासून. तर ऐश्वर्या लगेच फेकून देते आणि अगोदर का सांगितले नाही आणि लगेच बादलीमध्ये आपले हात धुते. गुलाबदादा म्हणतात की आओ, तुम्हाला बागकाम शिकवायचे, तुम्ही राहून द्या, मी फक्त तुम्हाला माहिती देतो. आणि काय केले तुम्ही? शेण आहे, मला का सांगितले नाही? म्हणून ऐश्वर्याची खूप बडबड चालू असते. तर गुलाबदादा त्यांची उपरणे ऐश्वर्याला हात पुसण्यासाठी देतो, पण ऐश्वर्या म्हणते की राहून द्या आणि आपल्या साडीनेच ती हात पुसते. आणि त्यानंतर गुलाबदादा जो हर्बल पेस्टिसाइडचा पुडा असतो तो ऐश्वर्याला दाखवतो आणि हे थोडं थोडं मिक्स करून प्रत्येक झाडाला टाकायचे असते. तेव्हा तो पुडा ऐश्वर्या आपल्या हातात घेते आणि मी हा पुडा सर्व याच्यामध्ये मिक्स करते, तू तोपर्यंत दुसरे काम कर, असे गुलाबदादांना म्हणते. तेव्हा ऐश्वर्या पूर्ण पुडा त्या घमिल्यात ओतायला लागते. तेव्हा गुलाबदादा म्हणतात की अहो वहिनी, हे काय करता? फक्त हा पुडा एका गुणीसाठी आहे आणि प्रमाणापेक्षा जर तुम्ही त्यात जर मिक्स केले तर खत तर वाया जातेच, परंतु जमीन सुद्धा जळते आणि पिकांचा सुद्धा नायनाट होतो. हर्बल म्हटल्यानंतर त्यात थोडंसंच प्रमाण असते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की मग इतके सर्व कशाला आणलेस? तेव्हा गुलाबदादा म्हणतात की अहो वहिनी, आपण हे खत आणि हे कीटकनाशक आहे ना, ते सर्व 6 शेतकऱ्यांसाठी मोफत देणार आहोत. आणि ते सर्व ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनी यांच्या हाताने देणार आहे. ती जानकी वहिनींचीच कल्पना आहे. तर ऐश्वर्याच्या डोक्यामध्ये ते ऐकून प्रकाशच पडतो. गुलाबदादा म्हणतात की टीव्हीवर ती हेल्पलाईन नव्हती सांगितला, मग त्यातीलच हा प्रकार आहे. आणि गुलाबदादा झाडाची रोपं आणायला जातात. तर ऐश्वर्या म्हणते की म्हणजे अच्छा, ही जानकीची कल्पना आणि जानकीची तर आता आरती होणारच. जास्त पेस्टिसाइड टाकल्यानंतर पीक तर जळणार आणि जमीन सुद्धा नापीक होणार. त्यानंतर इकडे जानकी ही ओवीचे केस आपल्या रूम मध्ये विचारत असते आणि ऋषिकेश येतो. ऋषिकेश जानकी असे विचारत असतो, परंतु जानकीचे मात्र लक्ष नसते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अगं ओवी, तुझे जे शाळेतील बोलणं आहे तिने ते जास्त मनावर घेतले की काय? तर जानकी म्हणते की हो ऋषिकेश, आपण खरं तर फार विचार नाही करत, पण वरवर छोटी वाटणारी ही गोष्ट पूर्ण आयुष्य बदलणारी ठरू शकते. आणि ओवीचे तर हे शिकण्याचे वय आहे, त्यामुळे आपण तिला जे शिकू, जे तिला सांगू तेच तिला त्यानुसार तिची जडणघडण होणार. मग आपल्याला हे सर्व खूप काळजीपूर्वक करावे लागेल. मग तिला सक्षम बनवायचे की घाबरट हे आपल्या हातामध्ये आहे. तेव्हा जानकी आपल्या मोबाईल घेऊन ओवीच्या शाळेमध्ये फोन करायला लागते. तर ऋषिकेश विचारतो की आता कुणाला फोन करते? तर जानकी म्हणते की ओवीच्या शाळेमध्ये. ऋषिकेश म्हणतो की अगं, शाळेच्या भांडणातील इतकं काय, लगेच कंप्लेंट नको करायला. ओवी घाबरते आणि बाबांजवळ येते. तर जानकी म्हणते की मी कंप्लेंट नाही करत, ओवीच्या टीचरला मी सांगणार आहे की तिचा ऑप्शन आणि सब्जेक्ट बदलण्यासाठी. तेव्हा ओवी म्हणते की आई, माझा ऑप्शनल सब्जेक्ट तर वर्क एक्सपिरियन्स आहे. तेव्हा जानकी म्हणते की माहिती आहे, तो मी तुला घरी
सुद्धा शिकू शकते, मग मी तुला ऑप्शनल सब्जेक्ट हा कराटे क्लासेस लावण्यासाठी सांगणार आहे. ओवी म्हणते की काय, तर जानकी म्हणते की हो मी तुला काय सांगितले, जर कारणाशिवाय आपल्यावर जर कोणी हल्ला केला तर मग आपल्याला स्वतःच रक्षण करता आले पाहिजे, आणि जर कोणी हल्ला केला तर आपण प्रति हल्ला सुद्धा आपल्याला करायला यायला हवा, फाईट बॅक करायचे, आणि जमले तर हे जमायला नको का. मग ओवी आपलं शरीर आणि मन दोन्ही सुद्धा बळकट असायला हवे, मग त्याची तयारी आपल्याला आतापासूनच करायला हवी. तेव्हा ओवी खुश होते आणि आई मी नक्की कराटे क्लास जॉईन करेन असे म्हणते. तेव्हा जानकी खुश होऊन व्हेरी गुड करते आणि गुड गर्ल सुद्धा बोलते. तर जानकी ऋषिकेशला म्हणते की मी आता कॉल करते. त्यानंतर इकडे ऐश्वर्या त्या संधीचा फायदा घेऊन ज्या खतांच्या गोण्या ठेवलेल्या असते तेथे येते आणि बाहेरून दरवाजा लावून घेते, आणि एका गोणीला एक पॉकेट काय म्हणून गुलाबरावांचे शब्द तिला आठवते, आणि तो पुडा हातामध्ये घेऊन जानकी तू आता बघतच राहा म्हणून सर्व गोण्यामध्ये शिलाई उधळून एक एक पुडा टाकून देते, आणि प्रत्येक गोणीमध्ये टाकल्यानंतर त्या गोण्यांचा जो पुड्यांचा कागद आहे ते सर्व कागद गोळा करून बाजूला फेकून देते, आणि प्रत्येक त्या ठिकाणी एक एक पुडा ठेवून देते, आणि परत मनात म्हणते की खरंच जानकी खूप आरती ओवाळून तर घेतेच, घरात पण दारात पण, आता तुझा दिवा कसा विजतो ते बघतच राहा. शेतकऱ्यांना खत वाटप करणार तू, मग तू वाटप केलेल्या या खतामुळे शेतकऱ्यांच्या जमीन नापीक झाल्या म्हणून तुझ्या नावाचं ते शेणक करतील. मला माहिती आहे की जानकी तू मुद्दाम मला मातीमध्ये काम करण्यासाठी लावले, मी तुला चांगली ओळखते, मग आता तू बघतच राहा. तुझा मान सन्मान इज्जत मातीत मिळवली ना तर मी सुद्धा नावाची ऐश्वर्या नाही. आणि ऐश्वर्याकडून त्या खताचं एक तुटलेले पॉकेट तेथेच पडलेले असते. त्यानंतर इकडे नाना, सुमित्रा, जानकी, ऋषिकेश बसलेले असतात. तर सुमित्रा म्हणते की तू ओवीला खंबीर बनवायचे शिकवते, ती कल्पना खरंच आम्हाला खूप आवडली. तर नाना म्हणतात आजच्या ह्या युगामध्ये अशी खंबीर होण्याची शिकवण तर द्यायलाच हवी. आणि तेवढ्यात तो माणूस ते 6 शेतकरी आले असे ऋषिकेशला सांगण्यासाठी येतो. नाना म्हणतात की कोण शेतकरी, तर ऋषिकेश म्हणतो की आपण आपले खत आणि हर्बल पेस्टची देण्यासाठी ज्या शेतकऱ्यांची निवड केली ते शेतकरी आले. तर नाना म्हणतात की अरे वा, तुम्ही हा जो काही उपक्रम सुरू केला उत्तम आहे. तर ऋषिकेश म्हणतो की नाना ही तुमची शिकवण आहे. तर ऐश्वर्याला मात्र खूप आनंद होतो. ऋषिकेश नानांना त्यांच्या हाताने ते खताची वाटप करण्यासाठी सांगतात. तेव्हा ऋषिकेश, जानकी, नाना आणि सुमित्रा सर्वजण बाहेर जातात. तर ऐश्वर्या म्हणते की चला आता काम डाऊन सुरू तर झाला म्हणून ऐश्वर्या घरावर येते आणि हे सर्व ती वरून बघत असते. तर नाना, ऋषिकेश हे सर्वजण बाहेर येतात. तर गुलाबरावांना ती खताची पोते द्यायला सांगतो. तेव्हा नाना आपल्या हाताने ते शेतकऱ्यांना खताची वाटप करू लागतात. सर्वजण टाळ्या वाजवतात आणि ऐश्वर्या तर वरून टाळ्या वाजवत असते अगदी खुश होऊन. तेव्हा ते सर्व शेतकरी हे ऋषिकेश आणि नानासाहेबांचे आभार मानत असतात. तर ऋषिकेश पुन्हा सांगतो की मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की प्रत्येक गोणीला एकच पॉकेट वापरायचे, प्रमाण अगदी काळजीपूर्वक वापरा. जर ह्या पेस्टिसाइडचे प्रमाण जास्त जर झाले तर जमीन नापीक होऊ शकते, मोठे नुकसान होऊ शकते, त्यामुळे हे सर्व काळजीपूर्वक वापरा. आणि तुम्हाला जर काही समजले नाही तर तुम्ही हे सर्व पुन्हा पुन्हा विचारा, काही चुकीचे व्हायला नको. सर्व शेतकरी हो बोलतात. तर ऐश्वर्याला खूप आनंद होत असतो आणि मनात म्हणत असते की हो आणखीन मदत करा, गरीब शेतकऱ्यांना उद्धार करा, पण आता तुमचाच उद्धार होण्याची वेळ आलेली आहे. या सगळ्या पोत्यामध्ये ऑलरेडी मी पेस्टिसाइडचे जास्तच मिसळलेले आहे, मग आता तुमची खरी वाट लागेल. तेव्हा ऋषिकेश अभिषेकला ते शेतकऱ्यांना पुन्हा एकदा सर्व खतांची व्यवस्थित माहिती द्यायला सांगतात. तेव्हा शेतकरी हात जोडून म्हणतात की मालक खरंच तुमचे खूप उपकार झाले. नाना म्हणतात की काय हे उपकाराची भाषा भावांना बरी नाही वाटत, आपण काळ्या आईची लेकरं आहोत. आज आम्ही हात दिला, उद्या तुम्ही दुसऱ्यांना हात द्या. ही साखळी असते पुढे पुढे नेण्याची, त्यामुळे ही साखळी तोडायची नाही. आणि शेतकरी हे सर्वांचे कौतुक करून आपापली गोणी तेथून घेऊन जात असतात. ऐश्वर्या मात्र हे सर्व बघत असते. तेव्हा नाना ऋषिकेशला म्हणतात की वा ऋषिकेश छान बर का. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की वा आज हेच लोक देव भले करो असे म्हणतात आणि उद्या हेच लोक तुमचे डोकं फोडण्यासाठी येतील, तेव्हा खरी मजा येईल. म्हणून ती आपल्या रूम मध्ये येते आणि कौशल म्हणते की ऐश्वर्या खरंच काय काम केलेस, आणि हो डॅडाला तर हे सांगायला हवे म्हणून फोन घेते. तेव्हा सयाजीराव म्हणतो की हो बेटा बोल.
काय प्रॉब्लेम झाला, काही प्रॉब्लेम तर नाही ना, का फोन केलास? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की काय आहे डेडा, तुम्हाला तुमच्या मुलीवर कॉन्फिडन्स नाही का? तेव्हा सयाजी म्हणतं की हो, खूप मोठे काम केलेले दिसते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की 2 डाव हुकले म्हणून रडत बसणारी नाही ही ऐश्वर्या, आणि हो डॅडा, प्रॉब्लेम मला नाही, प्रॉब्लेम आता त्या जानकी आणि ऋषिकेशला होणार, आणि असा तसा नाही तर मोठा आणि जगजाहीर असा प्रॉब्लेम. सयाजी म्हणतो की सांगते काय? तर ऐश्वर्या म्हणते की हो, मी मिक्स आणि मॅच टेक्निक वापरले, बेमालूम मिश्रण मी तयार केले, आणि काय केले, कसे केले हे सर्व ती सयाजीरावांना सांगते. तर सयाजी म्हणतो की वा वा, खरंच खूप भारी, याला म्हणतात की सयाजीरावाची पोरगी. हे खत आणि कीटकनाशक प्रकरणापासून बाजार समितीत खूप उदय त्याचा चालू होता. जेव्हा शेतकरी बोंबा मारत येतील की जमीन नापीक झाली म्हणून, तेव्हा पडेल खाली आणि वा पुरी वा म्हणून सयाजीराव खूप खुश होतो. तर ऐश्वर्या म्हणते की ओके. त्यानंतर इकडे गुलाबदादांची धावपळ सुरू असते. तर जानकी येते की आणि ते पोते आतमध्ये गुलाबरावांना ठेवायचे सांगते की दादा, पावसाचे वातावरण झालेले आहे. जानकी ते राहिलेले एक पोतं गुलाबदादांना आतमध्ये ठेवायला सांगते. तर गुलाबदादा ते पोतं उचलतात, परंतु त्याची शिलाई ही उचलेली असते म्हणून ते खाली पडते. तर जानकी म्हणते की दादा हळूच. तेव्हा जानकी विचारते की गुलाबदादा, पोत्याची शिलाई कशी उसवली? म्हणून जानकी खत काही आपल्या हातामध्ये घेते आणि हे सर्व व्यवस्थित उचलून ठेवा सांडले, पण जानकीला त्या खताच्या वासाने ठसका लागतो. तेव्हा जानकी आपल्या हाताचा वास घेते आणि पुन्हा जे खाली सांडलेले खत असते ते उचलून त्याचा वास घेते आणि पेस्टिसाइड, आणि गुलाबदादांना विचारते की तुम्ही खतामध्ये ऑलरेडी पेस्टिसाइड मिसळले का? तेव्हा गुलाबदादा म्हणतात की नाही वहिनी साहेब, ते तर बंदच होते, पॉकेट वेगळे होते आणि पोती सुद्धा वेगळी आलेली होती. तेव्हा जानकी पुन्हा त्या खताचा वास घेते आणि यात तर पेस्टिसाइडचा वास आहे असे म्हणते. तेव्हा जानकी म्हणते की ठीक आहे, ते सर्व आवरून घ्या आणि पोतं आतमध्ये ठेवा. तेव्हा जानकी विचार करते की खतामध्ये पेस्टिसाइड तर नसायला हवे, शेतकऱ्यांना वेगळ्या पेस्टिसाइडचे पाउचेस दिलेले आहेत, आणि जर ऑलरेडी खतामध्ये पेस्टिसाइड असेल तर खूप मोठी गडबड होईल, आणि शेतकऱ्यांनी जर पाउचेस सुद्धा त्यामध्ये ऍड केले तर जमीन नापीक सुद्धा होईल, म्हणून जानकीला खूप टेन्शन येते. तेव्हा जानकी शोधत शोधत तिला ते सर्व पॉकेट सापडतात आणि ते सर्व मोकळे असतात. तर ते बघून जानकीला आणखीनच धक्का बसतो. तेव्हा जानकी त्या भरलेले पॉकेट असते ते फोडते आणि त्याचा वास घेऊन पाहते तर सेम तेच पॉकेट असते, आणि जानकीच्या लक्षात येते की हे सर्व पेस्टिसाइडच मिसळलेले आहे, आणि हे पेस्टिसाइड सुद्धा सेम आहे आणि यावरील तारखा सुद्धा सेम आहेत. मग शेतकऱ्यांना ज्या कोणी खताच्या गोण्या दिल्या आहेत त्यामध्ये कोणीतरी ऑलरेडी हे पेस्टिसाइड मिसळलेले आहे हे जानकीच्या लक्षात येते, आणि जर शेतकऱ्यांनी आणखी पेस्टिसाइड तर त्यामध्ये मिसळले तर मोठा अनर्थ होईल, पीक जळून जातील आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल, जमीन सुद्धा नापीक होऊ शकते, आणि हे सर्व कोणी केले असेल म्हणून जानकीला खूप टेन्शन येते. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये जो शेतकरी असतो त्याने ते पेस्टिसाइड त्या खतामध्ये वापरलेले असते आणि त्याच्या जमिनीचे खूप नुकसान झालेले असते, म्हणून तो शेतकरी हा रणदिवे कुटुंबाच्या घरासमोर येतो आणि रणदिवे कुटुंबाने आपल्याला फसवले, ऋषिकेश रणदिवे तुम्ही मला फसवले असे म्हणून जोरजोराने ओरडू लागतो आणि खूप रडत म्हणतो की माझी जमीन तुमच्या खतामुळे नापीक बनली, मी एका शेतकऱ्याला जीव देण्यासाठी भाग पाडले म्हणून रॉकेलचा जो भरलेला ड्रम असतो तर जगन आपल्या अंगावर ओतून घेतो. तर नाना आणि ऋषिकेश म्हणतो की अरे जगन, मी तुमच्या पुढे हात जोडतो, ऐकून तरी घे, परंतु तो शेतकरी काही ऐकायला तयार नसतो आणि जगन कुणाचे काही ऐकत नाही आणि काडी ओढतो. तर सर्वांना ते दृश्य बघून खूप मोठा धक्का बसलेला असतो, सर्वजण खूप घाबरतात. तेव्हा ऋषिकेश त्या शेतकऱ्याला वाचवायला जातो. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.